नाशको सत्यनारायण सुखदायक पूजा करावी यथाशक्ती प्राणी रेवा खंडम सत्यनारायण ऐकता टिल्पाखंड प्रथमोध्याय गोडा हा श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाळ कृष्णाच्या डोक्यावर अध्याय झाला. आता ऐका सावधान दुसरा अध्याय निरूपण सांगतो श्रोते जन सत्यनारायण कृपा नारदिनले पृथ्वीवरण पूजेचा केला प्रसारण काशी क्षेत्री पवित्र फारम पहिली पूजा घडली तेथे ब्राह्मण भिक्षा मागत फिरे अन्नाविन रडती पोरे जगण्यापेक्षा मरण बरे संसार नकोसा झाला. एके दिवशी चमत्कार झाला व्यास एक म्हातारा भेटला जणू की देवत समोर कथन सारे सांगितले. म्हातारा हसून बोलला एवढी भिक्षा मिळेल आजला त्यातच समाधान म्हणाला वाटले का ते तुझ करी जास्त मिळण्याची हावन त्या भावेत गुंतला मानवन सुखाला मग कसला ठाव समाधान हेची सुख सत्य सुखाची भावी जाण त्याच नारायण तुझ्यावरील मनोभावन ती केली पाहिजे चिंता दुखे दुर्पालन सार्थ होईल जन्माचे. मग त्या वृद्ध ब्राह्मणाला पूजा विधी समजाविला ब्राह्मण सत्याने म्हणाला पूजा करी चिंतनात मग रात्र गेली. दुसऱ्या दिवशी भिक्षा आणली समाधानाने सामुग्री घेतली पूजा केली निष्ठेने प्रसन्नतेचा प्रभावन थोर सहजी कामी पडती पारण उद्योगाची लक्ष्मीचे घर ब्राह्मण सुखी झाला. समाधान सुख घरात प्रतिष्ठा लाभली समाधान दर महिन्याला पूजा करीत सत्यनारायण कृपा झाली. अशी चेतना भर दुपारी पूजा करीत होती स्वारी मुळी विक्या एक दारी काढलेला आला हो मुळी ठेवली दारात पाणी पिण्यास घरात आला तर झाला चकित पुस्तोही पूजा कसली अरे हा सत्यनारायण.